महायुती सरकारने राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली। महिलांच्या खात्यामध्ये महिन्याला 1,500 रुपये देणाऱ्या या योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला। ही बाब विरोधकांना सहन झाली नाही, म्हणूनच योजनेला विरोध करणं, योजनेविरोधात कोर्टात जाण्यासारख्या गोष्टी विरोधकांनी केल्या आणि आता भाजपची एक जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ झालेल्या महिलेला काँग्रेस महाआघाडीचे नेते आता चालणार नाही म्हणत योजना बंद पाडण्याची धमकी देताना दिसत आहे। सकाळी सरकार आलं तर ही योजना बंद पाडण्याचे संकेत आजपर्यंत अनेक नेत्यांनी दिलेत। या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ती महिला महाराष्ट्रातली विकास कामे बंद पाडणारे हे नेतेच आता चालणार नाही असं म्हणत अद्दल घडवते। आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाला खीळ बसली होती। आघाडी सत्तेत आली तर लाडकी बहीण योजना आणि जनतेच्या हिताच्या सर्व योजना बंद पडतील। काय ग, हे कुठलं पैक? भाजप महायुतीच्या लाडकी बहीण योजनेतून मिळालं हे पैक। आता चालणार नाही, आता चालणार नाही। घ्या, आले चालणार नाही वाले। तुम्ही ना महाराष्ट्रात काय बी चालू देणार नाही। भाजप महायुतीमुळे झालेली आमची प्रगती तुम्हाला बघवत नाही वय? आता तुम्ही चालणार नाही। या लोकांनीच लावली वाट, आता फक्त भाजप महायुतीची साथ।